अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, मी सुहास दत्तात्रय वाळिंबे, श्रीपाद सेवा ध्यान केंद्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रीपाद सेवा ध्यान केंद्राचे प्रणेते परमपूज्य दत्तात्रय गोपाळ उर्फ दादा वाळिंबे यांचा जन्मशताब्दी महोत्सव येत्या फेब्रुवारी 2025 ला आपण ध्यान केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत। त्यानिमित्ताने ध्यान मंदिराच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून आम्ही एक चित्रफित सादर करीत आहोत। ती चित्रफित सादर करीत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। चित्रफित क्रमांक 1 यापूर्वी आम्ही 1990 ते 2011 यापर्यंतची चित्रफित आम्ही सादर केलेली आहे। त्याचवेळी दादांचा चरित्रात्मक लेख लिहिणारा एक पुस्तक तेजाची आरती हे आम्ही या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे आणि चित्रफित भाग 2 2012 ते 2024 मंदिरामध्ये झालेला विविध मोठे मोठे कार्यक्रम, धार्मिक अनुष्ठानं, मंदिरामध्ये झालेल्या सुधारणा याचा उहापोह करणारा एक चित्रफित आपणासमोर आम्ही सादर केलं। परमपूज्य दादांचा साधक परिवार आणि दादांचे कुटुंबीय ध्यान मंदिर सभामंडप उद्घाटन सोहळा क्षणचित्रे। अमृतकण लेखमालेचे प्रकाशन। परमपूज्य दादा वाळिंबे हे उच्च कोटीचे साधक होते। अत्यंत साधवळ व्यक्तित्व त्यांचं होतं। त्यांचा ज्योतिषशास्त्र, अध्यात्मशास्त्र, योग साधना, नामस्मरण, प्राणायाम याचा अतिशय दांडगा अभ्यास होता आणि ह्या सर्वांचा सर्वसामान्यांना नेमका फायदा काय होतो हे अतिशय उत्तमरित्या ते पटवून देत असत। आपल्या या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये एखादं आध्यात्मिक व्यासपीठ असावं, त्याचा कुटुंबाला, समाजाला आणि राष्ट्रनिर्मितीसाठी चांगला फायदा व्हावा असा त्यांचा उद्देश होता। पण हे जे मंदिर आहे
हे उभारताना पुन्हा एकाचं त्याच्यामध्ये योगदान नको, तर सर्वांच्या हातून ते कार्य पार पडावं असा त्यांचा उद्देश होता. श्रीपाद सेवा ध्यान मंदिराच्या अलीकडच्या काळामध्ये जे काही महत्त्वाचे कार्यक्रम झाले किंवा ज्या सुधारणा झालेल्या त्याच्यामधला एक भाग म्हणजे सभामंडप. हा सभामंडप आपल्याला त्यावेळेचे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री मामा भरणे यांनी हा आपल्याला मंजूर करून दिला आणि तो बांधूनही दिला. त्यानंतर मंदिराच्या चारी बाजूनी आवश्यक असणारं कंपाऊंड वॉल हे आपल्याला पुण्याचे श्रीयुत दत्तात्रय शंकर चंद्रचूड साहेब यांनी आपल्याला ते दिलेला जो निधी आहे त्यातून आपण हे बांधून पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर आपण या सभोवताली पेव्हर ब्लॉक जे टाकलेले आहेत ते कळसचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापबाबा पाटील त्यांनी आपल्याला हे पेव्हर ब्लॉक उपलब्ध करून दिले आणि बसवून दिले. त्यानंतर मंदिराच्या भोवताली अतिशय चांगली उत्कृष्ट झाडी असावीत, त्यासाठी मंदिराच्या प्रांगणाभोवती आपल्याला बांधकाम करून त्याच्यावरती मार्बल वगैरे टाकून आणि प्रत्येक झाडांना जे काही बांधकाम करून दिलेत मोठमोठी आळी हे श्रीयुत पवार साहेब म्हणून आहेत, बबनराव पवार साहेब यांनी ते आपल्याला बांधून दिलेलं आहे. त्याचबरोबर मंदिरामध्ये अत्यंत आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी आहेत. जसं आपल्याला एक साऊंड सिस्टीमची अत्यंत गरज होती, त्यामुळं ती साऊंड सिस्टीम आपल्याला पुण्याचे श्रीयुत सौ श्री खासबागदार यांनी ती साऊंड सिस्टीम आहुजाची साऊंड सिस्टीम आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यानंतर मंदिरामध्ये आवश्यक असणाऱ्या वॉल माउंटेड फॅन असतील, अत्यंत आतल्या बाजूचं वायरिंग असेल किंवा रनिंग उत्कृष्ट प्रकारची लाईटिंग असेल, त्याच्यानंतर संडास बाथरूमचे पूर्ण फिटिंग्स आणि त्याचे जे दरवाजे तुटलेले होते किंवा चौकटी बसलेले होते त्याचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. त्यासोबत पाण्याचं बोर जे असतं त्याचा सबमर्सिबल पंप, मंदिराला वरती चढण्याकरता खाली उतरण्याकरता जे आवश्यक असतात त्या लॅडर्ससुद्धा त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुण्यातील एक साधक श्रीमान दत्तात्रय शंकर चंद्रचूड साहेब यांनी जो आपल्याला जवळपास 6 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला होता, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपाऊंड वॉलचं काम तर झालंच, त्याचबरोबर ही मोठी कमान आणि हे मोठं गेट हे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. हा सगळा खर्च त्यांच्या माध्यमातूनच आपण केलेला आहे. ध्यान मंदिराला आवश्यक असणारी मोलाची मदत करणारे साधक यांचा सन्मान सोहळा.
श्रीराम मंदिर अयोध्या मंगल कलश यात्रा। श्रीराम मूर्ती अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळा ध्यान मंदिरातील कार्यक्रमाची क्षणचित्रे। राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम। राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम। ध्यान मंदिरात होणारे विविध कार्यक्रम त्यांची क्षणचित्रे।
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, महिलांच्या विविध कार्यक्रमांची क्षणचित्रे. ध्यान मंदिर उभारताना कुणा एकाचं त्याच्यामध्ये योगदान नको, तर
सर्व साधकांच्या आणि सर्व जनतेमधून जी आपल्याला भिक्षा मिळेल, देणगी मिळेल, त्यातून हे मंदिर उभं राहिलं पाहिजे. हे ध्यान मंदिर म्हणजे नेमकं काय? आमुच्या सर्व भाऊबळातून मंदिर उठले प्रेमतपातून, भक्त होऊनी पूजा करती लक्ष्मीनारायण. कुणी न येथे त्रिकाळ ज्ञानी, हठयोगीना विरक्त कोणी. संसारी हे जगादाविती, भक्तीचे हे लक्षण. आम्ही कुणी ज्ञानी नाही आहे, आम्हाला वेदांचं ज्ञान नाहीच तर नाहीच. परंतु वेद जरी आम्हाला कळायला नाही तरी कुटुंब कल्याण, समाज कल्याण आणि राष्ट्र कल्याणाचं काम एखादं सत्कर्म करत आपण पुढं जायचं असतं. आपल्याला 4 वेद जरी समजले नाहीत तरी आज्ञाधारी, इमानदारी, समजदारी आणि जबाबदारी ह्या गोष्टींचं जरी भान आपल्याला राहिलं तरी आपलं समाजकारण आणि राष्ट्रकारण हे अत्यंत सार्थकी लागेल असं आपल्याला वाटतं. या श्रीपाद सेवा ध्यान मंदिराच्या माध्यमातून आपण अनेक मोठी कामं केलेली आहेत. श्रीपाद सेवा ध्यान मंदिराचं हे उभारताना ज्या लोकांनी आपल्याला विविध प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत किंवा अन्नदानाचा कार्यक्रम असेल, वस्तुरूपी देणगी असेल, धान्यरूपी देणगी असेल किंवा इतर ज्या आवश्यक गोष्टी आपल्याला लागतात त्या गोष्टींचा अनुसरून ज्या ज्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी देणग्या दिल्या आहेत त्यांचा आपण वेळोवेळी सत्कार कार्यक्रम करून त्यांचे आभार प्रदर्शित केलेले आहेत. परत श्रीपाद सेवा ध्यान मंदिरामध्ये जे वेळोवेळी कार्यक्रम होतात, आपले साधारणतः 9 ते 10 कार्यक्रम आहेत, त्यातील 7 कार्यक्रम महाप्रसादाचे असतात. श्रीपाद सेवा ध्यान मंदिराचं जे विश्वस्त मंडळ आहे त्या विश्वस्त मंडळाची जबाबदारी सध्या सौ शैलजाताई व्यंकटराव पाटील यांच्या खांद्यावरती आहे. आणि जे विश्वस्त आहेत त्या सर्वांनी ह्या महाप्रसादाची जबाबदारी आपापल्यावरती वाटून घेतलेली आहे. गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती महोत्सव हा सार्वजनिकरित्या मोठ्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि मंदिराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आवश्यकतेनुसार देणगी आपल्याला मिळालेली आहे त्या देणगीदारांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. वेळोवेळी कार्यक्रमासाठी होणारे अन्नदान असतं, त्या अन्नदानासाठी मिळणारी मदत, वस्तुरूप देणगी, ह्या सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा सहकार्याची आम्ही सर्वांकडून अपेक्षा करतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.